आणखी 3-4 जागा नक्की जिंकलो असतो. त्या जागा 5 जागा. माझा विश्वास होता, आत्मविश्वास होता. पण आपण का जागा हारलो ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. तुम्ही गेलात, आता आपली महायुती अधिक मजबूत करायची आहे. मागचं सगळं विसरून ही महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे. कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी. या सर्व वावटळीमध्ये, या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे, जो मतदार आहे, तो शिफ्ट झाला नाही. तो दुसरीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्य बाणाकडे वळला. याचं उदाहरण शिवसेनेच्या 19% मतदार होते. शिवसेनेचे बांधवांनो आणि भगिनींनो, शिवसेनेचे 19% मूळ मतदार, त्यापैकी 14.5% मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले. आणि 4.5% मतं तिकडे राहिली. आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय. आणि मग इतर मतं कशी आली, कुठून आली, कसे उमेदवार जिंकले, हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही तात्पुरती आलेली सूज आहे. सूज येते ना, सूज उतरते पण ना काही दिवसांनी. आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते. पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले? घशात. त्यांचे दात घातले घशात. हा एकनाथ शिंदे संपणार नाही. हा एकनाथ शिंदे संपला नाही. हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने, माझ्या या व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहील. अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्या सोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही. एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही. जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही त्या एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. त्यामुळे भीती आणि डर हे माझ्या रक्तात नाही, माझ्या शब्दकोशात नाही.